स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला आणि क्रांतीच्या अमर विचारांना सिनेरूप देणाऱ्या पत्री सरकार 1942 या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या टीझरचे प्रथम प्रकाशन क्रांतिसिंह आदरणीय नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात आयोजित या सोहळ्यात भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभहस्ते टीझरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपटसृष्टीतील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, नाना पाटील यांच्या विचारांचे अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भागीरथी मोशन पिक्चर सांगली निर्मित आणि श्री विशाल गोविंद जाधव प्रस्तुत पत्री सरकार 1942 हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामातील पत्री सरकारच्या ऐतिहासिक कार्याचा आणि क्रांतिकारकांच्या संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. टीझरमध्ये स्वातंत्र्य लढ्याची धग, क्रांतीची प्रेरणा आणि ऐतिहासिक घटनांची प्रभावी झलक पाहायला मिळाल्याने उपस्थितांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा ऐतिहासिक चित्रपटांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला. पहिल्यांदा म्हणजे नानांच्या बद्दल मला खूप माहिती होती. लहानपणापासून नानांच्या बद्दल माहिती असल्यामुळे ज्यावेळी मी ऑडिशन दिली या फिल्मची, मला माहितीच नाही की मी कुठल्यासाठी ऑडिशन दिली. सरांचा फोन आला की तुम्ही सिलेक्ट झालाय असं म्हणजे रोल काय? ते म्हणले क्रांतिसिंह नाना पाटील. अरे बाप रे, मग मला ते शॉक बसलं. मग मला पहिल्यांदा कळालं की आयुष्यात पहिल्यांदा की मी नानांसारखा दिसतोय. मी भाग्य समजतो की, आणि किंवा मला असं वाटतं की ह्या कार्यासाठीच मी या इंडस्ट्रीमध्ये आलो असं. तर मी वयाच्या 35पर्यंत मी कधी कुठल्या स्टेजवर गेलेलो नाही, कुठलं नाटक केलं नव्हतं, काय नव्हतं. तर वयाच्या 35 वर्षानंतर मी सगळ्या फील्डमध्ये आलोय. आणि जी मला ही संधी मिळाली नानांची करायची, नानांचं वाचन केलं. आणि की नानांची पर्सनॅलिटी अशी होती की मी लहानपणी खेड्यात राहिलो होतो, सांगरू गावात. तिथं जी धिप्पाड माणसं कशी बोलत होती ते मला माहीत होतं. म्हणून मी तो टोन पकडला होता नानांचा, की नाना असते तर कसे बोलते. नानांचा कुठलाही व्हिडिओ नाही आहे, कुठेही मिळत नाही नाना कसे बोलत असतील, कसे चालत असतील, कसे बोलते. बाकी सगळे बॉडी लँग्वेज वगैरे मी स्वतः डेव्हलप केली. आणि नानांची भाषा मी स्वतः जी म्हणजे असं असते वय, हे मी टोन पकडून केलेलं आहे. तर लोकांनाही तो नक्कीच आवडेल. सगळ्यात म्हणजे भूमिगत, नाना भूमिगत राहायचे. काय नाना एका ठिकाणी कमीत कमी 2 महिने 3 महिने असं एका ठिकाणी, जे अशी झोपडी असायची, वर पत्रा साईडनं कसं वाटेल तसं वगैरे, आज भुसे असतात, मुंग्या, हे म्हणलं हा नाना असे कसे राहू शकतील या ठिकाणी. महिना 2 महिने सगळ्या गोष्टी आजच करायच्या, बाकी काही नाही. मुंग्या आहेत, भुसे आहेत, साप आहेत, सगळं. म्हणलं शक्यच नाही, म्हणलं हे नानाच करू शकतात. आम्ही काही गोष्टी त्या प्रयत्न केलात की जे नानाने जे केलं, पण हॅट्स ऑफ नाना. तुम्हाला अनुभव काय आला? अनुभव खूप
चांगला झाला. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये तर खूप फरक पडला नानांच्या स्वभावामुळे. नानांचा स्वभाव करणं तसं खूप अवघड आहे. नानांना जगणं पण अवघड आहे. मी तो प्रयत्न केला आहे आणि बघू प्रेक्षकांना कितपत नाना पोचतोय. तर व्यक्तिमत्वामुळे माझ्या खूप फरक पडला नानांच्या जे केल्यानंतर कॅरेक्टर केल्यानंतर ते खूप बरं वाटलं. आता मनात असा विचार होता की पहिला घेतो की विचार काही करायचं म्हटलं ना थोडं, अरे नाना नाना असं होतं. आणि लवकरच आपला फिल्म येते, नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना दाखवा. नानांचे विचार या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. पत्री सरकार या चित्रपटाचा टीझर आज लॉन्च झालेला आहे. आज आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे आणि 3 ऑगस्ट या दिवशी या चित्रपटाचा टीझर अनावरण होतो आहे. याचा खूप आनंद आहे आणि लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. तर आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाचा इतिहास अनुभवाल, रोमांचक आणि थरारक इतिहास अनुभवाल अशी खात्री वाटते आणि अशी अपेक्षाही करतो तुमच्याकडून की पत्री सरकार लवकरच तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तो आवडेल. धन्यवाद. तो निर्मात्याचा प्रश्न आहे. चित्रपट बनवण्याचा जो खर्च आहे तो आपले निर्माते जे आहेत त्यांनी केलेला आहे. मी त्याच्या बाबतीत नव्हतो कारण त्यांनी मला क्रिएटिव्ह स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी कलात्मक स्वातंत्र्य बघत होतो आणि सर सगळा व्यावहारिक बाजू सांभाळत होते. त्याच्यात डिप्लोमॅटिक उत्तर असं काही नाहीये. हे जे सत्य आहे ते आम्ही सरळ सरळ 2 भाग केले होते, व्यावहारिक भाग आणि कलात्मक भाग. मी कलात्मक भाग सांभाळला, सरांनी व्यावहारिक भाग सांभाळला. त्याच्यातील जे हे असतील प्रसंग असतील त्याच्याबद्दल काय? अं, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या, अनेक प्रसंग आले. पत्री सरकार या चित्रपटामध्ये आपण फक्त नाना पाटलांचं चरित्र नाही तर त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या पत्री सरकारशी संबंधित अनेक घटना आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि अनेक घटनांची सरमिसळ, अनेक भावनांची सरमिसळ, अनेक रोमांचक आणि थरारक प्रसंग सुद्धा आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षकांना आवाहन असं करेल की ह्या निमित्तानं आपल्याला आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटलांचा आणि त्यांनी स्थापन केलेल्या पत्री सरकारचा ज्वलंत इतिहास अनुभवायला मिळेल आणि समजून घ्यायला मिळेल. इतिहासामध्ये 5-6 इतिहासाच्या पुस्तकांमध्ये किंवा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये 5-6 ओळीत संपणारा जो इतिहास आहे तो प्रत्यक्षात किती मोठा आहे, किती थरारक आहे याची जाणीव तुम्हाला हा चित्रपट बघताना जरूर येईल.